जसे की मित्रांनो तुम्हाला माहीत आहे, नुकत्याच झालेल्या आर्थिक बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या योजना काढल्या. ज्यामध्ये एक योजना ही पण आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तुम्हाला माहीत असेल, वर्षाला 3 सिलेंडर आपल्याला फ्री मिळणार आहे. प्रत्येक महिलेला 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे. ज्यामध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. कोणत्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे मित्रांनो याचा आणि कागदपत्रे कोणते लागतील आपल्याला. तर मित्रांनो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर चला मित्रांनो व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. या योजनेचे काही उद्देश आहे मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, या योजनेमार्फत ग्रामीण भागातील महिलांना होणारा धुरापासून त्रास हा सुटका होणार आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना खूप मोठी मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वस्त दरात सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न हे महाराष्ट्र सरकार करत आहे. तर मित्रांनो, कोणी गरजू व्यक्ती असेल, तुम्ही हा व्हिडिओ त्यांना जरूर पाठवा. त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर यामध्ये तुम्हाला काही कागदपत्रे जमा करायचे आहे. ते कागदपत्रे नेऊन तुमच्या एखादा गॅस एजन्सी असेल तर तालुक्याच्या ठिकाणी तिथे तुम्हाला हे जमा करून द्यायचे. नंतर तुम्हाला हे गॅस वाटप मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला अजून पुन्हा मी सांगतो, गॅस जो आहे तो फक्त महिलेच्या नावावर असलेला पाहिजे, पुरुषाच्या नावावर नसलेला पाहिजे. महिलेच्या नावावर जर गॅस असेल तरच तुम्हाला हे 3 गॅस फ्री मिळेल. पुरुषाच्या नावावर चालणार नाही. तर अशी काही माहिती आहे मित्रांनो, याचे काही उद्दिष्ट आहे. यानंतर मी तुम्हाला कागदपत्रे शेवटी सांगणार आहे, कोणते कागदपत्रे लागतील तर. तर मित्रांनो, या योजनेचे काही वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्यामध्ये आपल्याला सर्व कुटुंबांना, जे कुटुंब आहे यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर हे फ्री मिळणार आहे. त्यानंतर 3 झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे गॅस सिलेंडर स्वतः विकत घ्यावे लागतील. तर मित्रांनो, महाराष्ट्र माध्यमातून राज्यातील 52 लाख कुटुंबांना लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत मित्रांनो, तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड असेल, त्यांना दोन्ही भागधारकांना त्यांना हे लाभ मिळणार आहे. हे मित्रांनो मिळण्यासाठी जुलै किंवा ऑगस्टपासून याची सुरुवात होईल. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, काय याच्या अटी व नियम आहे. अटी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे. मूळ रहिवासी आपण महाराष्ट्राचे असले पाहिजे. महाराष्ट्रातील बाहेर व्यक्तीला हा लाभ दिला जाणार नाही. तर मित्रांनो बघू शकता, काही लिस्ट अशी तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये लिहिलं आहे की पिवळे आणि केशरी राशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाईल. पांढरे राशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार नाही. तुम्ही बघू शकता, लाभार्थी व्यक्तीच्या घरात किती गॅस कनेक्शन असले पण त्यांना हा लाभ एकाच सदस्याला दिला जाणार आहे. आणि मित्रांनो, कुटुंबात 5 सदस्य असलेल्या कुटुंबालाच प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाईल. याची तुम्ही जाणीवपूर्वक माहिती घेऊन घ्या. माहिती घेतल्यानंतर तुम्ही मित्रांनो, काही कागदपत्रे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता कागदपत्रे कोणते आहे, त्यामुळे ते कागदपत्रे तुम्ही जमा करून तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी येऊन हे सबमिट करून द्या. त्यानंतर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण या कागदपत्राची तुम्हाला मी माहिती देत आहे. तुम्ही कोणते कागदपत्र हे जमा करावे लागतील, किंवा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट ओढून घ्या. स्क्रीनशॉट ओढल्यानंतर तुम्ही हे कागदपत्रे जमा करा. जसे की तुम्हाला सर्वात आधी दिलेले आहे आधार कार्ड. यामध्ये तुम्हाला तुमच्या धारकाकडे, जो या योजनेचा लाभ घेत आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. एक रहिवासी प्रमाणपत्र जे आपल्याला ग्रामपंचायतमधून मिळून जाईल. राशन कार्ड असलेलं पाहिजे. LPG गॅस कनेक्शन, ते गॅस कनेक्शन कोणतं पण असो, इंडियन असो, HP असो, भारत असो, कोणत्याही प्रकारचं गॅस कनेक्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. मतदान ओळखपत्र तुमच्याकडे असलेलं पाहिजे. त्यानंतर मोबाईल क्रमांक आणि बँक खाते असणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आहे काढून घेणे आहे. आणि मोबाईल क्रमांक असणे तुमच्याकडे आवश्यक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जा. तिथे तुम्ही फॉर्म मागा, तो फॉर्म भरून द्या. हे डॉक्युमेंट्स पूर्ण लावून तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे तुमचं एजन्सी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असेल, तिथं जा आणि तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करून द्या. तर मित्रांनो, असा काही हा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला लागला असेल तर लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. तर मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.